सणोदयं जीवस्य परुवणम् ओचम। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षार सुंदर सागर जी महाराज की। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। नमस्कार। प्रकरण चल रहा था अपना योग मार्गणा का। योग मार्गणा में एक कुल मिलाकर के योग कितने हुए, किती झाले योग? एकूण योग किती झाले? मनोयोग 4, वचन योग 4 आणि कायोग 7 असे एक योगून 15 योग झाले। त्या 15 योगामध्ये आपण सगळं पाहिलं होतं त्याचं। औदारिक कायोग आणि औदारिक मिश्र कायोग हा मनुष्याने त्र्यांच्या नावतो। वैक्रिक कायोग आणि वैक्रिक मिश्र कायोग देवनारकी। आहारक आहारक मिश्र कायोग 6व्या गुणस्थानावरती मुनी आणि कारमान कायोग विग्रगतीमध्ये असणारे जीवांना आणि प्रतर आणि लोकपुराण समुद्घातामध्ये असतो। आणि त्याच्यानंतर सांगितले की योगाची प्रवृत्ती एका वेळेला 2 योगाची प्रवृत्ती होत नाही। वैक्रिक आणि आहारक मनुष्यांच्या ठिकाणी वृद्धीच्या निमित्तानं वैक्रिक शरीर पण उत्पन्न होतं आणि आहारक शरीर पण, लेकिन दोघांची एका वेळेला उत्पत्ती होत नाही। आणि योग सुद्धा एका वेळेला एकच असणार। 15 पैकी कुठला तरी एकच योग असणार, एका वेळेला 2 योग असणार नाहीत। आणि योगरहित जीवांचं स्वरूप पण सांगितलं। आता पुढं गाथा आहे 244। यामध्ये कर्म आणि नोकर्म याचा विभाग सांगतात। एकूण शरीर आहेत 5, त्यापैकी किती शरीरांना नोकर्म ही संज्ञा आणि कुणाला कर्म ही संज्ञा आहे ते सांगतात इथं। ओरालिय वेगुविय आहारय तेजनामकं मुदये चौनोकं शरीरा कम्मे वयहोदिकं मह्यम् रालिय वेगुविय। ओरालिय नामकर्मचे भेद आहेत। त्याच्यामध्ये गती जाती शरीर, शरीर नामकर्म आहे। त्या शरीर नामकर्माचे किती भेद आहेत? 5 भेद आहेत शरीर नामकर्माचे। औदारिक शरीर नामकर्म, वैक्रिक शरीर नामकर्म, आहारक शरीर नामकर्म, तेजस शरीर नामकर्म आणि कारमान शरीर नामकर्म। तर त्यातले पहिले जे 4 आहेत त्या नामकर्माच्या उदयानं 4 प्रकारचं शरीर प्राप्त होतं। औदारिक, वैक्रिक, आहारक आणि तेजस। तर ह्या 4 शरीरांना नो कर्म ही संज्ञा आहे। याला आपण म्हणतो की नाही नेहमी कर्मापासून भिन्न आहे, न कर्मापासून भिन्न आहे। तर नो कर्म कशाला म्हणायचं? तर तिथं आपण सामान्य बघतो शरीराला नो कर्म म्हणतात। आणि ज्या 8 प्रकारचे कर्मांचा समूह त्याला काय म्हणतात? कारमान म्हणजे कर्म म्हणतात। कर्म, त्या कर्मालाच कारमान शरीर असं म्हटलेलं आहे। कर्मच कारमान शरीर आहे, म्हणजे कारमान शरीराला कर्म ही संज्ञा आहे। 4 औदारिक, वैक्रिक, आहारक आणि तेजस या 4 शरीरांना काय म्हणतात? नो कर्म।
आणि जे शेवटचं कार्बन शरीर आहे त्यालाच काय म्हणतात, कर्म. तर ह्या चारला नो कर्म का म्हणतात? हे एकालाच कर्म ही संज्ञा दिली आणि ह्याला चारला नो कर्म म्हटलं का म्हणतात? तर सांगितलं नो शब्द आहे, याचे दोन अर्थ होतात. एक होतो विपरीत, जे नाही आपण म्हणतो ना तसं नाही, आणि दुसरा अर्थ होतो किंचित, ईशत. तर पहिला अर्थ घेतला तर ते कर्माच्या विपरीत आहे. जे कर्म जसं आत्म्याच्या गुणांचा घात करतं तसं हे शरीर म्हणजे नो कर्म आत्म्याच्या गुणांचा घात करत नाहीत हे चार शरीर, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, नो कर्म. आणि दुसरं ईशत अर्थामध्ये जर अर्थ घेतला तर कर्माच्या सारखं, कर्माला जे सहाय्यक आहे म्हणून जे ईशत कर्म, कारण का कर्माला फळ देण्याला हे सहाय्यभूत होते ना शरीर. आवाज कर, सायलेंट कर. हा, ईशत म्हणजे थोडं थोडं कर्म का म्हटलं, पूर्ण कर्म म्हटलं नाही, थोडं कर्म, किंचित त्याच्यामध्ये कर्मपणा आहे. कोणत्या अपेक्षेनं? तर त्या कर्माला ते सहाय्यभूत आहे आपल्याला फळ देण्यासाठी. कर्म आता समजा की संस्थान नाम कर्म आहे, कसं फळ देणार? हे शरीराच्या आधारानंच फळ देतं ना. कर्मफळ देण्यासाठी जे कसं आहे, सहाय्यभूत आहे, निमित्त आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, ईशत कर्म. दोन्ही अर्थामध्ये तिथं नो कर्म ही संज्ञा त्याची. कर्मासारखं आत्म्याच्या गुणांचा घात करत नाही म्हणून त्याला नो कर्म म्हटलं. दुसरं कर्माला ते सहाय्यभूत होते म्हणून त्याला ईशत कर्म, किंचित कर्म, थोडं कर्म असं म्हटलेलं आहे. आणि कार्मान शरीर आपण बघितलेलं आहे काल की जे 8 कर्मांचा समूह त्यालाच कार्मान शरीर म्हटलेलं आहे, म्हणून त्या कार्मान शरीराला कर्म ही संज्ञा आहे. त्यामुळे तेजस शरीराचं इथं आलं नाही. का आलं नाही? तर प्रकरण परवा पण शंका झाली होती. तर तेजस शरीराच्या निमित्तानं स्वतंत्र योग होत नाही, कारण का तेजस शरीर स्वतंत्र कधी ते योगासाठी निमित्त नाही. अवधारी शरीराबरोबर आहे तर तिथं अवधारी शरीरच तिथे योगासाठी निमित्त आहे. आणि ज्याला विग्रहगतीमध्ये कार्मन शरीर मुख्य आहे, त्या कार्मन शरीराबरोबर तेजस आहे, मग त्याच्यावर निमित्तानं वेगळा योग होत नाही. म्हणून त्याला त्याचं वर्णन इथं केलं नाही, कारण इथं योग मार्गणा चालू आहे ना, इथं शरीर मार्गणा नाही आहे, योग मार्गणा चालू आहे. त्यामुळे तेजसाचं वर्णन जास्त केलं नाही, परंतु आता इथं शरीराचं वर्णन करतायत पुढं समयप्रबोध दादिकांचं, त्याच्यामध्ये तेजस शरीराचं सुद्धा वर्णन करतात. कुठं आहे तेजस शरीर? हे आपल्या शरीराबरोबरच ते अभिन्न रूपानं आहे, वेगळं दिसत नाही आपल्याला तेजस शरीर. ह्या शरीरावर जी कांती आलेली आहे ती तेजस शरीराच्या निमित्तानं आलेली आहे. सगळ्या शरीरावर तेजस, औदारिक असो, वैक्रिक असो किंवा आहारक शरीर असो, ह्या तिन्ही शरीराबरोबर त्याला कांती आणणारं कोण आहे? हे तेजस शरीर आहे. आणि तेजस शरीराचं इथं औदारिक शरीरामध्ये आणखीन दुसरं पण कार्य सांगितलंय की अन्न जे आपण खातो, ग्रहण करतो, त्याला पचन करण्याचं कार्य पण, जसे जठराग्नी म्हणतो की नाही आपण, तसे तेजस शरीराचं ते कार्य आहे. अन्नपचन होण्यासाठी निमित्त आहे ते. आणि तेजस शरीर पण कार्मन शरीराबरोबर अनादी काळापासून आहे. तेजस आणि कार्मन ही 2 शरीरं कधी खंड पडत नाही. कुठंपर्यंत? 13-14 गुणस्थानाला पोचेपर्यंत एक क्षणाचं सुद्धा याला खंड पडणार नाही. अवधार शरीराचं तर मध्ये काय झालं, आपल्याला विग्रहगतीमध्ये खंड पडला, 1 समय, 2 समय, 3 समय. परंतु तेजस आणि कार्मन शरीर कसं आहे? अनादि संबंधेच आहे ना तत्वसूत्रामध्ये. हे 2 शरीर कसे आहेत? अनादी काळापासून त्याचा जीवाशी संबंध आहे. आता तेच कार्मन आणि तेच तेजस राहत नाही, त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रत्येक समयाला वर्गणा येत राहतात आणि जुन्या आहेत त्या निघून जातात. म्हणजे परंपरेच्या अपेक्षेनं अनादी आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक समयाला
नवीन कार्मान वर्गणा, नवीन तेजस वर्गणा ग्रहण करतो आणि जुन्या जे पूर्वी ग्रहण केलेले त्याची निर्जरा होते. असं पाची शरीरामध्ये. आता त्याचंच वर्णन करणार आहेत पुढं. समय प्रबद्ध आणि वर्गणींचं वगैरे वर्णन करतात सगळं. किती वर्गणा ग्रहण करतो, कशा करतो वगैरे सगळं आता गणिताचं प्रकरण आहे. परंतु तुम्हाला समजेल ह्या भाषेमध्येच मी सांगते बरोबर. तर काय सांगितलं आहे गाथेमध्ये? नो कर्म कुणाला म्हणायचं आणि कर्म कुणाला म्हणायचं. नो कर्म ही संज्ञा कुणाला? नो कर्म म्हणजे काय सांगितलं? 2 अर्थ लिहिले. किंचित. नो शब्दाचे 2 अर्थ आहेत. नो कर्माचे, नो शब्दाचे. फक्त नो हा अव्यय आहे संस्कृतमध्ये. अव्यय कळतं ना त्याचं, म्हणजे काय म्हणतात त्याच्यात विभक्ती वगैरे होत नाही त्याची, कायम तसंच राहते रूप त्याचं. तर नो हा अव्यय आहे आणि त्याचा अर्थ आहे विपरीत, म्हणजे नाही. आपण नो भवती असं म्हणतो का नाही असं पण अर्थ होतोय. आणि नोचा अर्थ किंचित पण अर्थ होतोय, ईश्यत अर्थ. पण म्हणजे कशाय आणि नो कशाय शब्द येतो तिथं. कशाय आणि नो कशाय. तर नो कशाय म्हणजे काय करतो? कशायसारखं ते काम करत नाही, परंतु किंचित कशाय आहे म्हणून त्याला नो कशाय म्हणतो. तसं इथं हे कर्म, ह्या 4 शरीरांना काय म्हटलेलं आहे? नो कर्म ही संज्ञा आहे. नो कर्मापासून मी भिन्न आहे. त्यावेळेला काय चिंतन करायचं किंवा काय पण लक्षात घ्यायचं? तर हे जे औदारिक शरीर आहे हे नो कर्म आहे, याच्यापासून मी भिन्न आहे. सूत्र सांगितले जातात ना, पण ते सूत्र काय होतात आमचे? शब्द ऐकतो नुसतं, त्याचं भावभाषण होत नाही. का होत नाही? तर नो कर्म म्हणजे काहीच माहीत नाही. मग नो कर्म रहित आहे, मग काय विचार करणार तिथं? मग त्याच्यासाठी शिकायचं सगळं, ते ध्यानासाठीच हे सगळं शिकायचं आहे. असायला कर्म कशाला म्हणायचं आणि नो कर्म कशाला म्हणायचं सांगितलं. औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहारक शरीर आणि तेजस शरीर, ह्या 4 शरीरांची नो कर्म ही संज्ञा आहे. का दिली त्याचं आता कारण सांगितलं, तुम्ही सगळे लेट आला. सांगा. म्हणजे कर्म नाही का नाही ते? तर कर्म जसं आत्म्याचा घात करते तसं हे आत्म्याचा गुणाचा घात करत नाही डायरेक्ट. आणि दुसरं कर्माप्रमाणे कर्माला ते सहाय्यक आहे म्हणून ते ईशत कर्म म्हटलं ते. आणि कर्मांशराची कर्म अशी संज्ञा आहे. 8 कर्मांच्या समूहालाच कर्म म्हणतात. पुढं आता त्या 5 शरीरांचे समय प्रबद्ध आणि त्याचे वर्गणा याचं वर्णन करतात 2 गाथेच्या द्वारे. 245 नंबरची गाथा आहे. परमाणु ही अनंत ही वगण सन्नाहु होदे एकाहु ताही अनंत ही नियमा समय पबद्धो हवे एको. आता इथे 2 सांगतात, वर्गणा आणि समय प्रबद्ध. आता सांगितलं प्रत्येक समयाला हा जीव ह्या शरीरासाठी कारणभूत ज्या वर्गणा आहेत त्यांना ग्रहण करतो आणि कर्मासाठी कारणभूत जे कर्माण वर्गण आहेत त्यांना पण ग्रहण करतो. मग आता एका वेळेला आपल्या इथं किती शरीर आहेत? एकच आहे. औदारिक शरीर, तेजस शरीर आणि कर्माण शरीर. देवनारकींच्या ठिकाणी वैक्रिक शरीर, तेजस शरीर आणि कर्माण शरीर. तर तिथं दोन्ही झाले, नो कर्म आणि कर्म दोन्ही झाले ना. म्हणून योगच त्याला म्हटलं की कर्मानं नो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती सांगितलं ना पहिल्यांदा, कर्म नो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती त्यालाच काय म्हटलेलं आहे? योग. आणि त्याच्या निमित्ताने जे परिस्पंदन होते त्याला पण योग म्हटलं, आत्मप्रदेशांचं परिस्पंदन. तर प्रत्येक समयाला काय करतो? एक समय प्रबद्ध ग्रहण करतो. समय प्रबद्ध ह्या शब्दाचा अर्थच आहे
की एका समयामध्ये जेवढे वर्गणा ग्रहण केल्या, जेवढ्या परमाणूंच्या वर्गणा ग्रहण केल्या त्याला समयप्रबद्ध ही संज्ञा आहे. हा परमाणू वर्गणा म्हणा, परमाणूंच्या वर्गणा म्हणजे 2 इथं सांगितलेत. दुसरा पांढरू एका समयामध्ये जेवढ्या वर्गणा ग्रहण केल्या जातात त्याला म्हणतात समयप्रबद्ध. एक वर्गणा, त्या एक वर्गणा अनंत परमाणूंची बनते. अनंत परमाणूंच्या द्वारे एक वर्गणा झाली. म्हणजे एक वर्गणा म्हणजे एक परमाणू, पुद्गला परमाणूचा स्कंद आहे म्हणा. वर्गणा म्हणजेच काय तिथं परमाणूंचा स्कंद म्हणजे कळतं की नाही, परमाणू मिळून संख्यात परमाणूंचा, असंख्यात परमाणूंचा किंवा अनंत परमाणूंचा स्कंद बनतो. तर तिथं तर त्या एका वर्गणीमध्ये किती परमाणू असतात तर सांगितलं की अनंत परमाणू असतात. तर अनंत म्हणजे किती, तर तिथं सांगितलं की अभव राशीपेक्षा अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग. तुम्ही आता संख्या शिकलाय त्यामुळे जरा सांगायला काय हरकत नाही. अनंताचे किती भेद केले, परितानंत, युक्तानंत, अनंतानंत. तर तिथं युक्तानंतामध्ये सांगितलं जगनयुक्तानंत कशाला म्हणायचं, तेवढी जी संख्या कुणाची आहे, अभव्य राशी. जगामध्ये अभव्य जीव जगनयुक्तानंत प्रमाण आहेत. तर त्या जगनयुक्तानंतापेक्षा अनंतपट एवढे परमाणू एका वर्गणीमध्ये आहेत. आणि सिद्ध राशीच्या अनंतावा भाग, कारण का आपण संख्या शिकलो, इथं आली जगनयुक्तानंत, मग सगळे मध्यमयुक्तानंत येणार, मग उत्कृष्ट युक्तानंत येणार, त्याच्यानंतर जगणे अनंतानंत राशी येणार आणि मध्यम अनंतानंताचे अनंत भेद होणार आणि त्याच्यानंतर मग सिद्ध जीव येणार. म्हणजे ही युक्तानंताच्या राशीच्या पुढे सिद्ध राशी अनंतानंत अनंतानंत स्थान गेल्यानंतर येते. तर ह्या एका वर्गणीमध्ये किती परमाणू असतात तर ह्याला अनंतानं गुणायचं, अभव्य राशीला. ही अभव्य राशी आहे जगनयुक्तानंत प्रमाण, आणि ह्याला अनंतानं भागायचं. म्हणजे इथली मधली ती अनंत राशी आहे की एवढे अनंत परमाणू एका वर्गणीमध्ये असतात. जेवढ्या परमाणूंची एक वर्गणा होते तर त्याला काय म्हणायचं, अभव्य राशीपेक्षा अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग. जसं आता उदाहरण आहे, 20 संख्या आहे किंवा 25 घ्या, कुठले पण घ्या, 25 संख्या आहे. तर ते जर आपल्याला वर्णन करायचं आहे तर ती 5 पेक्षा संख्यात पट आहे, 5 संख्येपेक्षा, आणि 100पेक्षा संख्यातावा भाग आहे. संख्या एकच आहे, परमाणूच्या वर्गणाची 2 संख्या नाही आहेत. अभव्य राशीची अनंतपट संख्या वेगळी आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग संख्या वेगळी असं नाही. तर तो मधला अनंत सांगण्यासाठी दोन्हीकडनं सांगितलं. ह्याच्यापेक्षा लहान नाही, कमी नाहीत आणि त्याच्यापेक्षा जास्त नाहीत, त्याच्या मधली संख्या आहे. मधली पण कशी 1-2 कमी नव्हे, त्याच्यापेक्षा अनंतपट आणि त्याच्यापेक्षा अनंतावा भाग. आता कारण प्रत्येक वेळेला वर्गणा पण सगळ्या सारख्याच नसतात. आता पुढे सांगणार आहेत 5 शरीराच्या वर्गणा वेगवेगळा त्याचं प्रमाण आहे. तर म्हणून काय सांगितलं, जगनयुक्तानंत आपण समजा 5 संख्या म्हटली तर ह्याला 5 ने गुणलं आपण तर किती संख्या आली, 25. आणि सिद्ध राशी आपण 100 मांडली
तर 100ला 4ने भागलं, ही पण संख्यात आहे, ही पण संख्यातच संख्या आहे, तर किती आले संख्या? 25 संख्या आली. हां, 25च आली. तर त्याचं एका संख्येचं वर्णन 2 बाजूने केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा अनंतपट आणि त्याच्यापेक्षा अनंतावा भाग, असं काय आहेत? एका वर्गणीमध्ये परमाणूंची संख्या, म्हणजे एवढ्या परमाणू हा फरक राहील की. आणि ती एकच प्रकारची नाही आहे, ही वर्गणा एकच प्रकारची आहे का? ती पण अनंत प्रकारची वर्गणा येतील. मग त्यातली मधलीच समजा इथं जो आहे ना, एक समजा एवढ्या अनंत मधल्या संख्या आहेत ना, त्यातली कुठली तर एक प्रमाण असणार वर्गणींचं. ते कायमच जगणे वर्गणा जरी असली तरी ह्या अभव्य राशीपेक्षा अनंतपटच असणार आणि सिद्ध राशीच्या पेक्षा अनंतावा भागच असणार. उत्कृष्ट असली तरी सुद्धा याच्यापेक्षा अनंतपट आणि त्याच्यापेक्षा अनंतावा भागच असणार. कारण वर्गणीचे पण अनेक प्रकार असणार, तर त्यातलं जगण्य असू दे किंवा उत्कृष्ट असू देत, त्याची एवढी संख्या कायम असणार. आहार वर्गणा असो, कारमान वर्गणा असो, कुठली असो, एका वर्गणीमध्ये परमाणूंची संख्या नेहमी एवढीच असणार. म्हणजे अनंतानंतच असणार, युक्तानंताच्या मधली असणार नाही. जगन युक्तानंताला अनंतपटानं गुणलं आणि सिद्धराशीचा अनंतावा भाग, ही संख्या कुठली असणार? मध्यम अनंतानंतामध्येच येणार, युक्तानंतामध्ये येणार नाही. ही संख्या काढण्यासाठी 100चा 4 पण संख्यातच संख्या आणि 5 पण संख्यातच आहे, म्हणाला गुणले. आता 20 घेतलं तर इकडं 4 घ्यावं लागते, तिकडं 5 घ्यावं लागते, कुठलं पण एक घ्या चालते. तर काय सांगितलं? अनंत परमाणूंची एक वर्गणा संज्ञा आहे आणि अशा वर्गणा एका समय प्रबद्धामध्ये किती असतात? अनंत. प्रत्येक समायला एक समय प्रबद्ध ग्रहण करतोय, एवढ्या वर्गणांना ग्रहण करतो. मग त्या वर्गणांचं प्रमाण पण किती? ते पण अभव्य राशीच्या अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंत भाग. एका वर्गणीमध्ये एवढे परमाणू आणि एवढ्या वर्गणांचा एक समय प्रबद्ध, आणि तो एक समय प्रबद्ध आपण प्रत्येक समायला आहार कमी खात असेल हा आहार जास्त होतोय, कारण इथं तर ठराविक वेळेला आपण जेवण भोजन करतो, परंतु इथं प्रत्येक समायला भोजन सुरू आहे. कोणतं? कर्माहार आणि नो कर्माहार म्हणून 6 प्रकारचा आहार सांगितला ना, त्याच्यामध्ये हा एक आहार आहे, नो कर्म आहार आणि कर्म आहार. हे 2 आहार सतत चालू आहेत. नो कर्माहार फक्त विग्रहगतीमध्ये बंद असतोय, बाकीच्या वेळेला चालू असतो. विग्रहगतीमध्ये फक्त कर्म आहार आहे, जे कर्मान वर्गणा ग्रहण आहार म्हणजे ग्रहण करणं. मग प्रत्येक समाला वर्गणा ग्रहण करतो म्हणून त्याला आहार म्हटलं. तर काय सांगितलं? अनंत परमाणूंच्या द्वारे एक वर्गणा संज्ञा त्याची, आणि अनंताही अनंतही त्याच अनंत वर्गण्यांच्या द्वारे एक समय प्रबद्ध हवे, एक समय प्रबद्ध होतो. म्हणून काय सांगितलं? अनंत परमाणू बरोबर एक वर्गणा, आणि अनंत वर्गणा बरोबर एक समय प्रबद्ध. प्रत्येक समयात एक समय प्रबद्ध ग्रहण करतो, तर एका समय प्रबद्धात वर्गणा किती झाल्या? अनंत. आणि त्या दोन्हीकडे अनंताचं प्रमाण हेच घ्यायचं, अभव्य राशीपेक्षा अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग. एवढ्या वर्गणा प्रत्येक समयात ग्रहण करतो, आणि एका वर्गणीमध्ये परमाणू पण एवढे आहेत. म्हणजे आपण ह्या एका वर्गणीच्या परमाणूंना आणि ह्या वर्गणांना गुणलं की एका समय प्रबद्धाचे परमाणू झाले. एका वर्गणीमध्ये अनंत आणि अशा अनंत वर्गणींचा एक समय प्रबद्ध, तर त्या एका वर्गणाचे जे परमाणू आणि गुणिले वर्गणांची संख्या घेतलं तर काय होणार? पूर्ण समय प्रबद्धाची संख्या होते. ती पण तेवढीच होणार, अभव्य राशीपेक्षा अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग. कारण हे अनंत संख्या इतक्या आहेत ना, खूप आहेत. तुम्ही बघितलं असेल, जगणे अनंताहून उत्कृष्ट अनंत येईपर्यंत
मध्ये किती संख्या जातात, किती संख्या जोडून त्याचं पुन्हा शलाका त्रयनिष्ठापन किती वेळ केलं. चल आता एवढं ह्याच्यामध्ये सांगितलं. आता प्रत्येक शरीरांच्या वेगवेगळ्या सांगतात की औदारिक वैग्रिक तेजस आहारक हे सामान्य सांगितलं. पाची शरीरांच्या ठिकाणी वर्गण आणि समय प्रबद्धाचं प्रमाण किती आहे ते सांगितलं. आता पुढे सांगते ते समय प्रबद्ध औदारिकापेक्षा वैक्रिकाचा त्याच्यापेक्षा आहारकाचा किती मोठा आहे की लहान आहे, कसं आहे ते सांगतात एकेकांचा. ताणं समयपबद्धा सेड्य संख्येज्य भाग गुणितकमा नंते नयते जदुगा परम परम होदि सुहुमं खू ताणं समयपबद्धा. आता हे पाची शरीरांचे समय प्रबद्ध समान आहेत का? सगळ्यामध्ये अभवराशीचे अनंतपट आणि सिद्धांचा अनंतवा भाग एवढेच असणार, परंतु सगळ्यामध्ये समान संख्या आहे का? नाही. तर ते सांगतात की ताणम समयपबद्धा, ताणम म्हणजे त्या शरीरांचे समय प्रबद्ध, सेड्य संख्येचे भाग गुणितकमा. श्रेणी म्हणजे श्रेणी कधी पण म्हटलं की जगश्रेणी घ्यायचं. त्या एका जगश्रेणीचा असंख्याताव्या भागानं गुणित क्रम आहेत. म्हणजे सगळे समय प्रबद्ध अनंतच, त्याच्यामध्ये अनंतच परमाणूची संख्या आहे, परंतु पहिल्या शरीरापेक्षा दुसऱ्या शरीराची संख्या किती गुणित आहे? तर जगश्रेणीचा असंख्यातावा भाग. असंख्यात संख्या ही म्हणजे असंख्यात पट. आता सांगितलं होतं प्रमाला. औदारिक शरीराचं जे समय प्रबद्ध आहे त्याला संदृष्टी दिली स नुसतं. हा सगळ्यात छोटा समय प्रबद्ध. त्याच्यापेक्षा वैक्रिक शरीराचा समय प्रबद्ध किती गुणित आहे? जगश्रेणी असंख्यात गुणे म्हटलं तिथं. प्रदेशतो संख्ये गुणम प्राप्त इजसात. तत्वार सूत्र सगळे जीवकांडमध्ये तत्वार सूत्र येते तुमचं पूर्ण. दुसरा अध्याय तर जवळजवळ सगळे जीवकांडच आहे. तर ते प्रदेश म्हणजे परमाणू. परमाणूच्या अपेक्षेनं पुढचं शरीर जे आहे ते असंख्यात पट आहे. कशा कुठंपर्यंत लावायचं? प्राक तेजसात, तेजस शरीराच्या पूर्वीपर्यंत. म्हणजे 3 शरीरामध्ये लावायचं. औदारिकपेक्षा वैक्रिक शरीराचे समय प्रबद्धाचे जे परमाणू असणार ते असंख्यात पट. असंख्याताची संख्या किती? आता असंख्यात पण असंख्यात प्रकारचं. संख्यात प्रकार. असंख्यात संख्या जगने परता संख्यातापासून उत्कृष्ट असंख्यात असंख्यातापर्यंत संख्येचे प्रकार किती होणार? असंख्यात. त्या असंख्यातामधून संख्यात वजा करायचं. जेवढे शिल्लक राहिले तेवढे असंख्याताचे भेद झाले. काय कळालं तुम्हाला? नाही कळालं? आता 1 पासून समजा 1 ते 10 संख्यात आहेत असं समजूया आपण, किंवा 15 संख्यात आहेत, आणि 16 पासून असंख्यात आहेत. 16 ते 100 संख्या असंख्यात आहेत. तर असंख्याताचे प्रकार किती झाले? 100 मधून हे 15 वजा करायचे, 85 प्रकार झाले ना. 16 ते 100 85 प्रकार झाले. मग ते सांगितलं उत्कृष्ट असंख्यातामधून उत्कृष्ट संख्यात वजा करायचं. मग झालेली सगळी संख्या कशाची झाली? असंख्यात. म्हणजे असंख्याताचे पण असंख्यात प्रकार आहेत हे सांगितलं तुम्हाला. आणि संख्याताचे पण संख्यात प्रकार. त्यातलं कुठलं असंख्यात घ्यायचं?
तर सांगितलं इथं जगश्रेणीचा असंख्यात, मध्यम असंख्यात असंख्यात येणार ती. जगश्रेणीला असंख्यातानं भागायचं, तेवढ्या असंख्यात संख्येनं गुणायचं. म्हणून इथं काय केलं, वैक्रिक शरीराचं समीप्रबद्ध औदारिक शरीरापेक्षा त्या समीप्रबद्धाला जगश्रेणी भागिले असंख्यात ही संदृष्टी आहे. जगश्रेणीची संदृष्टी काय आहे, एक आडवी लाईन. हां, तेवढं सामान्य तर लक्षात घ्या. संदृष्टी पल्लोपमाची संदृष्टी प येणार, सागरोपमाची संदृष्टी सा येणार, सूच्यंगुलाची संदृष्टी 2, प्रतरांगुलाची संदृष्टी 4 आणि घनांगुलाची संदृष्टी 6 आणि जगश्रेणीची संदृष्टी 1 लाईन, जगत प्रतराची संदृष्टी 2 लाईन आणि लोकाची संदृष्टी 3 लाईन. तुम्हाला शिकलं नाही का याच्यामध्ये, संख्या शिकलं तेव्हा. हां, पल्यला काय म्हणायचं प, सागरोपमानाला काय म्हणायचं सा, सूच्यंगुलाला 2, प्रतरांगुलाला 4, घनांगुलाची संदृष्टी 6, जगश्रेणी ही 1. म्हणजे आता समजा जगश्रेणी एवढं लिहिण्यापेक्षा एक आडवी लाईन मारली, सोपं आहे ना. त्याच्यासाठी संदृष्टी चिन्ह आहे, ते शॉर्ट हँड आहे तुमचं. शॉर्ट हँड शिकतात ना, ते भाषा असते ती एक शॉर्ट भाषा. तर ही संदृष्टी म्हणजे शॉर्ट आहे. आणि जगत प्रतर म्हटलं की 2 रेषा द्यायच्या, जगश्रेणी गुणिले जगश्रेणी, आणि लोक म्हणजे 3 रेषा, जगश्रेणी गुणिले जगश्रेणी गुणिले जगश्रेणी. 3 रेषा ठेवलं तर समजायचं लोक लिहिलेला आहे, 2 रेषा ठेवल्या तर जगत प्रतर आणि 1 रेषा ठेवली तर जगश्रेणी. मग ते आता जगश्रेणीला खाली हे असंख्याताचं चिन्ह आहे, आपलं ए सारखं लिहितो आपण इंग्लिश ए, ते असंख्याताची संदृष्टी. ए म्हटलं की असंख्यात आहे असं समजायचं. तर औदारिक शरीराच्या समयप्रबद्धाला जगश्रेणीच्या असंख्याता विभागानं गुणलं तर कुणाचा समयप्रबद्ध झाला, वैक्रिक शरीराचा. त्याला पुन्हा एकदा आपण असंख्यातानं गुणलं, जगश्रेणीचा असंख्याता भाग गुणिले जगश्रेणीचा असंख्याता भाग, हा कुणाचा समयप्रबद्ध झाला, आहारक शरीराचा. सूक्ष्म आहे, छोटा आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये औदारिक शरीरापेक्षा परमाणूंची संख्या जास्त आहे. आता त्याच्यानंतर तेजस शरीर पुढं सांगितलं, नंतेनय तेजदुगा, अनंतानं गुणित आहे. तेजस आणि कारमान शरीराचा जो समयप्रबद्ध आहे तो अनंत गुणित करायचा. आता ह्या 2 मध्ये असंख्यात गुणित केलं, ती असंख्यात संख्या आहे, आणि आता त्याच्यापेक्षा अनंतानं गुणायचं समयप्रबद्धाला, तर कुणाचं येणार, तेजस शरीराचा. हे पुसू का. तर तेजस शरीराचं समयप्रबद्ध हे आहारकाचं आहे, त्याच्यापेक्षा आता अनंत, अनंतासाठी संदृष्टी आहे ख. ख म्हणजे आकाश, आकाश किती आहे, अनंत आहे, म्हणून त्या अनंताची संदृष्टी काय ठेवली, ख. अशी संदृष्टी म्हणजे ख लिहिलं तर समजायचं ही संख्या कोणती आहे, अनंत आहे. आता आपण 100, 1000, लाख हे सगळे संख्या आहेत ना, तसं ही पण एक संख्या आहे, अनंत म्हणजे मोठी संख्या आहे. आणि त्याच्यापेक्षा अनंतपट कुणाचे आहेत, कारमान शरीराचे परमाणू त्याच्यापेक्षा अनंतपट आहेत. पुन्हा त्याला एकदा अनंताने हे पुढं पुढे ठेवलं म्हणजे गुणलं म्हणून समजायचं. पुढं ठेवलंय ना संख्या, हा परस्पर गुणाकार आहे प्रत्येकामध्ये. ह्याला ह्यानं गुणलं, ह्याला ह्यानं गुणलं, ह्याला ह्यानं गुणलं, ह्याला ह्यानं गुणलं. हा त्याच्यात ह्याच्यापेक्षा हे अनंतपट आहे ना, म्हणून ते त्याचं पूर्ण घेणारच की आपण. हां, हे औदारिक शरीराचं एक झालं समयप्रबद्ध, आणि पूर्ण मिळूनच वैक्रिकाचं आहे ना, आणि पूर्ण मिळूनच आहारकाचं आहे. मग ह्याला यालाच गुणत जायचं ना पुढं.
आहारकालाच अनंतानं गुणायचं, मग तेजसाला अनंतानं गुणायचं, तेजस शरीराला, म्हणजे मग ते कार्बन शरीराचे अनंतपट येणार. असे हे समय प्रबद्धाच्या परमाणूंची संख्या सांगितली. आणि त्याचं आता जे अवगाहन आहे ते कसे आहे, परम परम होदी सुममकू, पुढं पुढं कशी आहे त्याची अवगाहना, सूक्ष्म सूक्ष्म. परमाणू तर काय सांगले, वाढत गेले आणि अवगाहना कमी कमी होत गेले, म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म आहे. तुम्हाला परवा दिवशी उदाहरण दिलं होतं मी लाडूचं. चिरमुऱ्याचा लाडू हाय, त्याच्या पुढं बुंदीचा लाडू, त्यापुढं तिळाचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू आणि रव्याचा लाडू. त्याच्यामध्ये संख्या जास्त 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 आहे, परंतु ते कसे आहे, सूक्ष्म सूक्ष्म आहे. मग अवधारिक शरीर आपल्याला दिसतंय आणि वैक्रिक शरीर दिसू पण शकतं आणि नाही पण. त्याच्यापेक्षा आहारक शरीर तर कोणालाच दिसत नाही, ते अजून सूक्ष्म आहे. परमाणू जास्त असून सुद्धा ते सूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा तेजस शरीर तर बघा आपल्या शरीरावरच आहे, परंतु कुणालाही दिसत नाही, ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आणि कार्बन शरीराच्या अवगणात त्याच्यापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. एक एक आपल्या आत्म्याच्या प्रदेशावर अनंत अनंत कर्म परमाणू आहेत, परंतु दिसतात का आपल्याला, नाही दिसत. तर ते सूक्ष्म आहेत म्हणून दिसत नाहीत. तर हे समय प्रबोधाची संख्या सांगितली. आता पुढं त्याच्या अवगाहनेची प्रमाण सांगतायत. अवगाहना आता सांगितलं सूक्ष्म सूक्ष्म अवगाहना, तर किती अवगाहना आहे त्याची. समय प्रबद्ध आणि अवर्गणा दोघांची अवगाहना सांगतायत. अवगाहना भेद 247 नंबरची गाथा आहे. त्या सूक्ष्म बंधनासाठी हे पण उदाहरण घेतो. जसं आता लोखंडाचा गोळा आहे, एक तुम्ही गोटी घ्या लोखंडाची आणि कापसाचा एवढा बंडल आहे, तर त्याच्या कुणामध्ये परमाणू जास्त आहेत, त्या कापसाच्या बंडलामध्ये आहेत की त्या लोखंडाच्या परमाणूमध्ये आहेत. तर लोखंडाचा जो गोळा आहे छोटासा दिसतोय आपल्याला, परंतु त्याच्यामध्ये परमाणूंची संख्या अधिक आहे आणि कापसामध्ये परमाणूंची संख्या कमी आहे. त्याचं बंधन कसं आहे, मोठं आहे, स्थूल आहे आणि त्याचं सूक्ष्म आहे बंधन. म्हणून त्याप्रमाणे हे बंधन सूक्ष्म सूक्ष्म घ्यायचं त्याचं. 247 नंबरची गाथा आहे. ओगाहणानि ताणम समयपबद्धान वग्गणानंच अंगुल असंख्य भागा उवरुवरिम संख्य गुणहीना ओगाहना. त्याची अवगाहना म्हणजे त्याचं बंधन घ्यायचं. अवगाहना म्हणजे किती जागा त्यांना व्यापलेली आहे त्या वर्गणानं, समय प्रबद्धानं. तर त्याची जी अवगाहना आहे, जे जागा आहे, कुणाची, समय प्रबद्धानं वग्गणांची, समय प्रबद्धांची आणि वर्गणांची. एक समय प्रबद्ध आणि एक वर्गणा, त्याचे परमाणू आहेत. त्याची अवगाहना जी आहे ते अंगुल असंख्य भागा, अंगुलाचा असंख्यात्वा भाग, घनांगुलाचा असंख्यात्वा भाग सांगितला. आणि परंतु वर वर जे आहे असंख्य गुणहीन, असंख्यात गुणाहीन आहे. ते सगळ्यात मोठी अवगाहना हा औदारिक शरीराची. सगळ्यात कमी परमाणू कुणाचे, औदारिक शरीराचे, परंतु अवगाहना सगळ्यात मोठी कुणाची, औदारिक शरीराची. तर आपण सांगितलं नाही. आता हे तर आपले घनांगुलाचा संख्यात काय घनांगुलाचा असंख्यात्वा भाग सांगितला. ते सगळ्यांचाच एका समय प्रबोधाचे किंवा वर्गण्यांचा अवगाहना घनांगुलाचा असंख्यात्वा भागच आहे. तर परंतु कसं लावायचं, ते वर वर असंख्यात पटहीन लावायचं. हे समय प्रबोध झालं.
अवगाहना इकडून घ्यायचं पहिला. समयप्रबद्ध औदार्य शरीराच्या समयप्रबद्धाची अवगाहना सगळ्यात मोठी येणार. ती किती आहे? गणांगुल. त्याचं आता सांगितलं ना किती आकडा आहे. गणांगुलाची संदृष्टी 6 आणि सूच्यंगुलाची संदृष्टी 2. तर जी असंख्यात गुणाहीनपणा आहे त्याची संख्या काय आहे? सूच्यंगुलाचा असंख्यात्वा भाग. एवढ्यानं असंख्यात पट कमी लावायचं. म्हणजे ह्या घणांगुलाला सूच्यंगुलाच्या असंख्यात्व्या भागानं भागायचं. हा घणांगुल ही भाज्य राशी झाली आणि त्याच्या भागिले सूच्यंगुल भागिले असंख्यात. हा भागाकार झाला. ह्या असंख्यातानं त्या घणांगुलाला भागायचं. म्हणजे काय झालं? हा घणांगुलाचा असंख्यातावा भाग. एवढी अवगाहना कुणाची आहे? औदारिक शरीर समयप्रबद्धाचे. एका घणांगुलाचा सुद्धा असंख्यातावा भाग औदारिक शरीर समयप्रबद्धाची अवगाहना. नाही लक्षात आलं? स म्हणजे समयप्रबद्ध. समयप्रबद्धाची सांगतायत ना म्हणून स घेतलं तिथं. हां सम हां हां ते प्रमाण झालं. अवगाहनेचं प्रमाण झालं. त्या समयप्रबद्धाच्या अवगाहनेचं प्रमाण. हां हां एका समयप्रबद्धाचा अवगाहना घणांगुलाचा असंख्यात्वा भाग आहे. ती त्याची संख्या ही झाली. असंख्यात म्हणजे कोणत्या संख्येनं भागायचं? तर सूच्यंगुलाचा पण जो असंख्यात्वा भागील त्यानं घणांगुलाला भागलं. तर एवढी अवगाहना झाली. आता त्या औदारिक शरीराच्या समयप्रबद्धाची एवढी अवगाहना आहे तर त्याच्या एका वर्गणीची अवगाहना किती होणार? कारण एका समयप्रबद्धामध्ये वर्गणा किती सांगितल्या? अनंत सांगितल्या ना. तर ती कमी अवगाहना होणार. एका वर्गणीची अवगाहना. एकूण 10 वर्गणींची अवगाहना म्हणजे एक समयप्रबद्ध झाला समजा एक उदाहरणासाठी. तर 10ची अवगाहना आणि एकाची अवगाहना कमी येणार ना. 10ची म्हणून अवगाहना मोठी येणार आणि एका वर्गणीची अवगाहना छोटी येणार. मग ती ह्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी आहे. समयप्रबद्धापेक्षा एका वर्गणीची अवगाहना असंख्यात पट कमी आहे. म्हणून त्याला काय केलं परत? ह्यालाच काय केलं परत आपण? पुन्हा एकदा सूच्यंगुलाच्या असंख्यात्व्या भागानं भागलं. म्हणजे समजा ही 100 आहे तर याला 100ला पुन्हा 10ने भागलं तर किती आहे? 10 आहे. उदाहरणार्थ एक लक्षात घेण्यासाठी. म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटी अवगाहना झाली. भाग दिला ना पण 2 वेळेला. तेच भागाचे उदाहरण घ्या लक्षात येईल तुम्हाला. इथं समजा आपण घेतलं 256 आहे आणि सूच्यंगुलाचा असंख्यात्वा भाग म्हणजे काय घेतला आपण? 4 घेतला समजा. तर हे किती झालं? 64 झालं. आणि 256ला पुन्हा एकदा 4ने आपण भागलं समजा. 2दा 4ने भागलं तर किती येणार? इथं 16 येणार. जर त्याच्यापेक्षा ती कमी संख्या आली ना. म्हणजे ह्याच्यापेक्षा हा असंख्यात पट कमी अवगाहना आहे. म्हणून पुन्हा काय करायचं? एकदा भागला पण किती असंख्यात पट कमी झालं संख्या. हां कुठली पण संख्या आता ही 256 होती. 4ने भागलं काय झालं? 64 झालं. आता 64ला पुन्हा 4ने भागलं तर काय झालं? 16. म्हणजे गुणाहीन करायचं असेल तर त्याला भाग द्यायचा. असंख्यात पट कमी असं समजलं म्हटलं की असंख्यानं भागलं की ती पूर्वीपेक्षा ती संख्या कशी होते? तेवढ्या पट कमी होते. म्हणून काय झालं इथं? एका समयप्रबद्धाची अवगाहना घणांगुलाचा असंख्यात्वा भाग. पुन्हा एका वर्गणीची अवगाहना त्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी. आता वैक्रियक शरीराच्या समयप्रबद्धाची अवगाहना सूक्ष्म आहे ना. तर ती औदारिक शरीरापेक्षा असंख्यात पट कमी आहे अवगाहना. परमाणू असंख्यात पट आहेत परंतु अवगाहना असंख्यात पट कमी आहे. 2 लक्षात यायला लागलं की नाही? हां परमाणू जास्त आणि अवगाहना कमी. त्याची व्यापलेली त्याची जागा क्षेत्र ते कमी आहे. मग काय करायचं? ह्याला गणांगुल भागिले
सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग आणि सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग. ह्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी करायचं. वैक्रिक शरीराचं अवगाणा ती औदारिक शरीरापेक्षा असंख्यात पट कमी आहे. आता त्याचीच वर्गणा एक वर्गणा ती त्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी येणार. प्रत्येकाची वर्गणा आणि समयप्रबध असं घ्यायचं. औदार्यात स्वतःच्या समयप्रबद्धापेक्षा एक एक वर्गाणेची अवगाणा जी असणार ती किती असणार? असंख्यात पट कमी असणार. आता शरीरांच्या पेक्षा लावा. औदारिकपेक्षा वैक्रिकाची असंख्यात पट कमी, वैक्रिकापेक्षा आहारकाची असंख्यात पट कमी, आहारकापेक्षा तेजसची असंख्यात पट कमी आणि तेजसापेक्षा कर्मांची असंख्यात पट कमी कमी. आणि असंख्यात पट कमी करण्यासाठी त्याला असंख्यातानं भागायचं, म्हणजे आपोआप ती पूर्वीच्या संख्येपेक्षा पुढची संख्या काय झाली? असंख्यात पट कमी झाली. म्हणून काय केलं तिथं? सगळ्याच्या अवगाणा गणांगुलाचा असंख्यात्व भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये परस्परामध्ये आपण अल्पभूत म्हणजे कमी जास्तपणा पाहण्यासाठी त्याचा असंख्यात पट कमी कमी आहे. सामान्यतः सगळ्याची अवगाणा घनांगुलाचा असंख्यात्व भाग, परंतु औदारिकापेक्षा वैक्रिकाची कमी आहे समयप्रबद्धाची. आता आलं जर बाहेर. म्हणून आता इथं पुढे काय करत जायचं? एकदा सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग वाढवत जायचं. आता ह्या वैक्रिक शरीराच्या समयप्रबद्धापेक्षा त्याच्या वर्गाण्याची अवगाणा काय होणार? त्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी होणार. म्हणून काय होणार इथं? घनांगुल भागिले सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग हे दोनदा होते ना इथं. पुन्हा अनेकदा वाढवायचं. आता पुन्हा एकदा भागायचं त्यानं. तीनदा झालं. ही कुणाची झाली अवगाणा? वैक्रिक शरीराच्या वर्गणीची झाली अवगाणा. आता ह्या वैक्रिकाच्या अवगाणेपेक्षा समयप्रबद्धाच्या अवगाणेपेक्षा आहारक शरीराची अवगाणा समयप्रबद्धाची ती पुन्हा असंख्यात पट कमी आहे. मग पुन्हा काय करणार आपण त्याला? पुन्हा हे घनांगुलाला ह्याची तुलना करायची आणि ह्याच्या अपेक्षेने ह्याची तुलना करायची. जे हे जे एका वर्गणीचे तेवढे ह्याच्या एका शरीराचे झाले. सामान्यपणे जे अवतारी शरीराच्या एका वर्गणीची झाली ती वैक्रिक शरीराच्या पूर्ण समयप्रबद्धाची झाली आणि त्याच्यापेक्षा त्याच्या वर्गणीची असंख्यात पट कमी. पुन्हा आहारक शरीराच्या वर्गणीची एकाची याच्यापेक्षा असंख्यात पट कमी, म्हणजे एक एक पुन्हा सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग वाढवला. 2 म्हणजे सूच्यंगुल आणि हे सगळे भागार आहेत, लक्षात ठेवायचं. खाली लिहिलं की भाग समजायचं, पुढे ठेवलं की गुणाकार समजायचं. आता हे कुठेपर्यंत आलं? आहारक शरीर. आता ह्याच्यापेक्षा तेजस शरीराची अवगाणा असंख्यात पट कमी आहे. मग पुन्हा काय होणार? दिसते काय तर घनांगुल भागिले सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग 3 वेळा ना इथं. इथे किती वेळा येणार? 4 वेळा. आणि इथं किती वेळा येणार? 5 वेळा येणार. सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग आता कार्बन शरीराची अवगाणा समयप्रबद्धाची ती ह्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे त्याच्या शरीरापेक्षा. मग तिथं 4 वेळा आलेलं आहे, तिथं कार्बन शरीरामध्ये किती येणार? 5 वेळा आणि त्याच्या एका वर्गणीमध्ये 6 वेळा येणार. आता लिहायची गरज आहे का तुम्हाला? लक्षात आलं नाही? तुम्ही लिहा वहीमध्ये. तिथं काय दिलंय त्यांनी? समयप्रबद्धाचं प्रमाण लिहिलंय आणि त्याची अवगाणा घ्यायची. ही समयप्रबद्ध आणि त्याची अवगाणा, त्या समयप्रबद्धाची संदृष्टी ठेवलेली आहे. आता मग अशी लिहिली होती ना पण ती त्याच्या पाठीमध्ये त्यांनी समयप्रबद्धाची संदृष्टी ठेवली. हिथं नुसतं हिथं गुणिले जगश्रेणीचा असंख्यात्व भाग. मग ते सांगायला लागले. मग अशी आपण समयप्रबद्धाची प्रमाण बघितलं होतं ना,
अवतारशयापेक्षा असंख्यात पट वैक्री एकराचं तीच संख्या तिथे ठेवली त्याने. ह्या समय प्रबोधाच्या पाठीमागं ते समय प्रबोधाचं प्रमाण ठेवलंय आणि त्याची ही पुढं अवगाणा सांगितली. हां हां नोट्समध्ये ना. वर्गणीमध्ये ठेवलं नाही, फक्त समय प्रबोधामध्ये ठेवलेलं आहे. बरं, फक्त भाव काय लक्षात घ्यायचा. औदारिक शरीराच्या समय प्रबोधाची अवगाणा सगळ्यात मोठी आहे. त्याच्यापेक्षा वैक्रिक शरीराच्या समय प्रबोधाची अवगाणा असंख्यात्वा भाग असंख्यात गुणाक कमी. असंख्यात्वा भाग म्हणा किंवा असंख्यात गुणाक कमी म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच होतोय. त्याच्यापेक्षा आहारक्षराची अवगाणा अग्रशराच्या समय प्रबोधाची अवगाणा असंख्यात पट कमी. त्याच्यापेक्षा तेजशराची असंख्यात पट कमी. त्याच्यापेक्षा कर्मांशराची समय प्रबोधाची अवगाणा असंख्यात पट कमी. आणि त्या समय प्रबोधापेक्षा आपापली एक एक वर्गणा, प्रत्येकाची आपापली एक एक वर्गणा ती किती आहे, ती त्याच्या समय प्रबोधापेक्षा असंख्यात पट कमी. कारण का अनंत वर्गणांची जी अवगाणा आणि एका वर्गणाची अवगाणा त्यामध्ये फरक येणार ना. म्हणून आपापल्या समय प्रबोधाची जी अवगाणा आहे त्याला एक एकदा पुन्हा असंख्यातानं भाग द्या, म्हणजे त्याच्या वर्गणेची अवगाणा येणार. असं. गणित येत नाही म्हणत होता की नाही, आलं का नाही आता. गणित लक्षात येत नाही म्हणत होता, आलं ना आता. हां चला, आता पुढच्या गाथेत पण हाच विषय सांगितलेला आहे. तेवढे एक गाथा घेऊया. तोच विषय आहे, फक्त वेगळ्या शब्दामध्ये मांडलाय. माधवचंद्र आचार्यांच्या अपेक्षेनं वर्णन केलेलं आहे. तत्समयबद्ध वगण ओगा हो सुई अंगुला संख. त्याच्यात काय तसंच आहे का? बरं, काय तर बदल नाही ना. भागहिद बिंद अंगुल मुवरुवरिम तेन भजिद कमा. ते सांगितलेलं आहे, फक्त वेगळ्या जर थोडे शब्द बदललेत. त्या समय प्रबोधांची आणि वर्गणांची अवगाहना ओगाहो म्हणजे अवगाहना किती आहे, तर ते सांगितलं की सुई अंगुल असंख्य भाग हिद विद अंगुल. म्हणजे स्पष्ट इथं वर्णन केलं, तिथं नुसतं असंख्यात्वा भाग सांगितलं होतं. हे तर सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागानं भाजित काय विदंगुलचा अर्थ घणांगुल होतोय. सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागानं भाजित घणांगुल हे प्रमाण सांगितलं. तिकडनं पहिला घ्या. सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागानं कशाला भागायचं, घणांगुल. घणांगुल हे मोठं. घणांगुल कशाला म्हणणार आपण, सूच्यंगुलाचा घन. सूच्यंगुल गुणिले सूच्यंगुल गुणिले सूच्यंगुल म्हणजे काय होतो, घणांगुल. आणि त्या घनांगुलाला सूच्यंगुलाच्या पण असंख्यातावा भाग जी असंख्यात संख्या आहे त्यानं भागायचं. म्हणजे काय येणार, समय प्रबोधाचे अवगाणा येणार. आणि उवरुवरिम तेन भजित कमा. आणि वर म्हणजे पुढच्या शरीरामध्ये पुन्हा सूच्यंगुलाच्या संख्यातव्या भागानं भागत जायचं. भजित क्रम म्हणजे भाग क्रम आहे. पुढच्या समय प्रबोध आणि वर्गणींचं प्रमाण भजित क्रम आहे, म्हणजे असंख्यातव्या भागानं भागायचं त्याला. अशा प्रकारे कमी कमी होत गेले त्याची अवगाणा. पुढच्या शरीराची समय प्रबोधाची आणि त्याच्या वर्गणीची अवगाणा काय गेली, असंख्यात पट कमी होत गेलेली आहे. आता जे आपण इथं दाखवलं तेच इथं घणांगुलाची 6 मांडली. 6 ही असंदृष्टी घ्यायची तिथं. जे 2चा घन 8 होतोय
परंतु तिथं 2चा घन 6 नाही आहे, परंतु ती 6ही घनांगुलाची संतुष्टी घ्यायची. 8 घनावलीची घेतात. घनावली ज्याला करतो ना, आवलीचा घन, आवलीची पण संतुष्टी 2च आहे आणि त्याचा घन करतो त्याला 8 घेतो आणि इथं अंगुलाचा घन घेतो त्याला 6 घेतो. आता म्हणून ते मगाशी सांगितले ना, त्याच्यासाठी सगळी संतुष्टी तुम्हाला सूच्यंगुलाची 2, प्रतरांगुलाची 4 आणि घनांगुलाची 6 संतुष्टी. प्रतरांगुल लिहायचं असेल तर 4 लिहायचं आणि घनांगुल लिहायचं असेल तर 6 लिहायचं. प्रमाणांगुल नाही, अंगुलाचे 3 भेद आहेत, उच्छेदांगुल, आत्मांगुल आणि प्रमाणांगुल. आणि त्या 3 अंगुलाचे 3 भेद करायचे, सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुल. हे 3 प्रकारचे वेगळे अंगुल झाले. उच्छेदांगुल कशाला म्हटलं? 8 यवांचा 1 अंगुल त्याला म्हणायचं उच्छेदांगुल. आणि ज्या त्या काळातला जीवांचा जो 1 अंगुल त्याला म्हटलं आत्मांगुल. म्हणजे आता ह्या भरत क्षेत्रामध्ये बदलत जाते ना अवगाहना, म्हणजे उंची वगैरे बदलत जाते. मग ज्या त्या काळात प्रत्येक शरीराची उंची वगैरे कशाच्याद्वारे मोजली जाणार? त्या वेळच्या अंगुलाच्या द्वारे मोजली जाणार. आणि 500 पट, उच्छेदांगुलाच्या 500 पट काय आहे? प्रमाणांगुल. हां, आणि मग ती प्रमाणांगुलाची 1 लाईन घेतली तर ते झाला सूच्यंगुल, प्रमाणांगुलाचा सूच्यंगुल झाला. किंवा उच्छेदांगुल 8 यवांची 1 लाईन घेतली तर काय झाली? तो उच्छेदांगुलाचा सूच्यंगुल. सूच्यंगुल म्हणजे एक प्रदेश जाडीची 1 अंगुल प्रमाण पंक्ती, त्याला काय म्हणायचं? सूच्यंगुल. जाडी त्याची 1च प्रदेश घ्यायचा आकाशाचा आणि लांबी मात्र किती घ्यायची? 1 अंगुल प्रमाण. म्हणजे 8 येव ठेवायचे, जेवढं प्रमाण होईल तेवढी 1 लाईन. सामान्यपणे हा सूच्यंगुल 1.5 इंचाचा होतो आपला 1 उच्छेदांगुलाचा. ही 1 प्रदेशच जाडी आणि लांबी मात्र किती येणार? 8 येव प्रमाण. तर हा उच्छेदांगुलाचा सूच्यंगुल झाला. आणि हा त्याचा प्रतरांगुल झाला. तेवढाच अंगुल प्रमाण त्याची काय घ्यायची? विस्तार घ्यायचा. तर हा प्रतरांगुल झाला. आणि त्याची उंची पण तेवढीच घ्यायची. तर हा काय झाला? घनांगुल झाला. तर उच्छेदांगुलाचं हे 3 लावलं आपण, तेवढीच लांबी, रुंदी आणि उंची. तर तो काय झाला? त्या उच्छेदांगुलाच्या अपेक्षेने सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुल. आणि हेच ह्याच्या 500 पट लांब 1 लाईन घेतली, तो काय झाला? प्रमाणांगुलाचा सूच्यंगुल. फक्त तो लांबी 500 पट झाली त्याची. आणि त्याची तेवढीच विस्तार घेतला, रुंदी घेतली, तर तो प्रमाणांगुलाचा काय झाला? प्रतरांगुल. आणि त्याची उंची तेवढीच घेतली तर ते काय झाला? प्रमाणांगुलाचा घनांगुल. म्हणजे सूच्यंगुल, प्रतरांगुल, घनांगुल हे शब्द कशासाठी येतात? हा, म्हणजे लांबी आणि त्याचा वर्ग तो प्रतरांगुल आणि त्याचा घन हा घनांगुल. हा, त्याच्यासाठी ते 3 आहेत. आणि अंगुलाचे प्रकार 3 आहेत की 8 यवाचा 1 अंगुल होतो त्याला म्हणायचं उच्छेदांगुल. आणि त्याच्या 500 पट जी लांब पंक्ती त्याला काय म्हणायचं? प्रमाणांगुल. आणि प्रत्येक काळातलं वेगवेगळं अंगुल जे असं कोणाचं त्याला आत्मांगुल म्हटलं. आता प्रत्येकांच्या इथं अंगुलमध्ये 8 येव बसतीलच असं काय नाही. कोणाचा 8 येवापेक्षा मोठा पण होईल आणि कोणाचं छोटं होईल. आणि प्रत्येक काळामध्ये उंची बदलत जाते, तिथं कमी कमी होत जाते. पुढं वेळ झालेली आहे. आता विसरसोपचायचं स्वरूप सांगतात पुढं. आपण नेहमी शास्त्रामध्ये ऐकतो ना विसरसोपचे. त्या विसरसोपचे किती परमाणू असतात, किती एकेकावर आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या शरीराचा उत्कृष्ट संचय कुठं होतो हे सगळं सांगतात पुढं. 7 राजू प्रमाण 1 आकाश प्रदेश पंक्ती जगश्रेणी. आणि तेवढीच रुंदी घेतली की जगत प्रतर आला, तेवढीच उंची घेतली की लोक झाला. ओ
जाना. शरीराची अवगाहना, समयप्रबद्धाची अवगाहना, वर्गणांची संख्या, हे सगळे मी जाणत होतो. ते जाणत असतानाही मी ह्या समयप्रबद्धापासून, वर्गणांपासून भिन्नच होतो. प्रत्येक समयाला हा जीव समयप्रबद्धाने वर्गणांना ग्रहण करतो, हे व्यवहारण्याने म्हटले जाते. वास्तविक जीव वर्गणांना ग्रहण करीत नाही. जीव तर आपल्या प्रदेशामध्ये स्थित आहे. पुद्गल वर्गणा आपल्या प्रदेशामध्ये स्थित आहेत. त्या वर्गणांना ग्रहण करणारा मी नाही. मी फक्त जाणणाराच आहे. हे माझे संपूर्ण प्रदेश सदैव ज्ञानमय आहेत. त्या समयप्रबद्धाशी आणि वर्गणांशी जरी संयोग संबंध असला तरी एक तादात्म्य संबंध नाहीच. जाणा आहेत. परमाणू आपापल्या स्वरूपामध्ये आहेत. त्याचे अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. माझे अस्तित्व माझ्यामध्ये आहे. जसे घरामध्ये आपण राहतो, घर आहे ते त्याच्या ठिकाणी आहे. आपण तेथे राहत असलो तरी घर रूप झालो नाही. घर आपल्या रूप झाले नाही. घर तेथे सोडून आलो आपण, तर आपण घरापासून जसे भिन्नच आहोत, तसे ह्या शरीरापासून, ह्या शरीरामध्ये ज्या काही समयप्रबद्ध वर्गणा आहेत, ते सर्वापासून मी भिन्नच आहे. कारण ज्या वेळेला हे शरीर सोडून जातो, त्यावेळी सुद्धा आपण शरीराला सोडले तरी आपला नाश होत नाहीच. म्हणून जाणा आत्ताच वर्तमानामध्येच या समयप्रबद्धांच्या मध्ये असणारा, तेथेच राहणारा आपला ज्ञानमय आत्मा भिन्न आहे. अवधारी शरीर, वैक्रिक शरीर भिन्न आहे. तेजस शरीर पण माझ्यापासून भिन्न आहे. आणि कारमान शरीर सुद्धा माझ्यापासून भिन्न आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, एकत्व विभक्त स्वरूप, शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं,